नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. आज 6 जानेवारी 2026. तर सोशल मीडियावरती 2026चा जो जून पासून पावसाळा असेल याविषयी चर्चा चालू आहे. तो पाऊस बऱ्याच प्रसार माध्यमांनी सांगितलं की तो पाऊस कमी असेल किंवा काहींनी सांगितलं दुष्काळ पडेल. तर याचा परिणाम हा शेतकऱ्याच्या पुढील नियोजनावर होत असतो. डाळिंब असू द्या, द्राक्ष असू द्या, कांदा किंवा इतर सगळ्याच पिकांवरती त्याचा परिणाम हा होत असतो. तर कसं असतं की पाऊस पडेल, पुढे पाऊस कसा पडणार, इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये जो पाऊस पडतो ह्या वेगवेगळ्या घटकांवरती अवलंबून असतो. जसं डब्ल्यूडी म्हणजे पश्चिमी विक्षोभ किंवा इंडियन ओशन डायपोल हिंदी महासागरातील फेज किंवा प्रशांत महासागरातील एल सदर्न ऑन्सिलेशन म्हणजे एल आणि ला या घटकांचा प्रभाव हा साधारणपणे आपल्या भारतीय पर्जन्यावर होत असतो. आपल्याकडे नैऋत्य मोसमी आणि ईशान्य मोसमी, साऊथ ईस्ट आणि नॉर्थ ईस्ट मान्सून आपल्याकडे जो साऊथ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट अशा दोन प्रकारचा मान्सून आपल्याकडे होतो, म्हणजे नैऋत्य मोसमी आणि ईशान्य मोसमी. तर याचा परिणाम हा पुढील पावसाळा 6 महिने आधीच सांगणं, हे सगळं समुद्राच्या सी सरफेस टेम्परेचर असतं. ईस्ट कोस्टल आणि वेस्ट कोस्टल, पूर्व आणि पश्चिम भागाच्या तापमानाचा फरक, त्या म्हणजे एल्निनो लानिना किंवा आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान पूर्व पश्चिम भागाचा परिणाम म्हणजे इंडियन ओशन डायपोल. तर याचा परिणाम पुढील पावसावर होत असतो. तर जे इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट मॉडेलनी दाखवलं, स्टॅटिस्टिकल आणि डायनेमिक मॉडेलनी असं दाखवलं की साधारणपणे पुढील काळात आता इंडियन ओशन डायपोल हिंदी महासागरातील जो फेज आहे तो न्यूट्रल असून जून मध्ये तो पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे. म्हणून 2026 मध्ये जूनच्या पावसाळा वेळेवर पाऊस येऊन चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. तर हा फेज किंवा हे मॉडेल दाखवता. आता दुसरा एक मुद्दा की बरेच लोक याच्यावरती नोवा किंवा सीपीसी नॅशनल ओशिनिक ऍडमिनिस्ट्रेशन जे मॉडेल आहे किंवा क्लायमेटिक प्रिडक्शन सेंटर यांच्या अंदाजानुसार असं दाखवतं की बघा, खाली जर आता जर बघितलं तर लानिना कंडिशन आहे, पण येणाऱ्या काळामध्ये साधारणपणे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या काळात एल्निनोचा प्रभाव वाढतो. जेव्हा एल्निनो असतो तेव्हा पाऊस कमी होतो असं एक फोरकास्टिंग असतं. परंतु मागील काही 100 वर्षाचा डेटा जर बघितला आयएमडीचा, तर मित्रांनो बघा, जरी एल्निनो वाढतो, तुम्ही इकडे जर कलर बघितला, एल्निनोचा प्रभाव जरी वाढला पण न्यूट्रल कंडिशन देखील आहे या राखाडी कलर मध्ये. न्यूट्रल कंडिशन असताना चांगला पाऊस असतो. म्हणून या सगळ्या मॉडेलचा आधार घेऊन आपण तर बघा, हे सगळं सी सरफेस टेम्परेचर किंवा हिंदी महासागरातील पाण्याचे तापमान या सगळ्यांवरती इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये कसा पाऊस येईल हे सगळं अवलंबून असतं. म्हणून शेतकरी वर्गाने घाबरून जाऊ नये. 2026 मध्ये चांगला पाऊस होणार आहे. त्याच्यामुळे उगाच सोशल मीडियावरती काहीतरी कोणी सांगतं की ते केवळ एक व्ह्यूज किंवा सबस्क्रायबर वाढवण्याकरता काही लोक काही टाकत असतात. त्याचा कुठल्याही स्वरूपात होणार नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाने घाबरू नये आणि 2026चा पाऊस हा चांगला असणार आहे. धन्यवाद.